लक्षात आलं माझं बोलणं? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, ह्यात सुख नाही त्यात सुख नाही. सुखच नाही ना महाराज. याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. बरोबर आहे. लग्न न झालेली पोरं गाणी ऐकत ऐकत झोपतात आणि लग्न झालेली माणसं टोमणे ऐकत ऐकत. कळलं माझं बोलणं? लग्न झालेल्याला वाटतं लग्न न झालेल्याला वाटतं कुठंतरी पळून जावं आणि लग्न झालेल्याला वाटतं कुठंच जाऊ नये. आता लक्षात आलं का? संसाराचा विचार केला तर फार अवघड आहे. एका मेसेज वाचला मी, म्हणे जे काही फिरायचं असेल, जे काही जग फिरायचं असेल, तरुण पोर आहे म्हणून काही गोष्टी बोलतो हां, जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. लग्न झाल्यावर जगच फिरतं. त्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला महाराज म्हणले ह्यात सुख नाही त्यात सुख नाही. एका चाळीत दोन जोड फिरायची बघा. समोरच्या खोलीत एक जोड फिरायचं आणि इकडच्या खोलीत एक जोड फिरायचं. इकडचं जोडपं सारखं भांडत राहायचं आणि इकडचं जोडपं सारखं हसत राहायचं. मग एक दिवस या दोघांनी विचार केला, म्हणे ओ लोकाचं पाहाव तर नवल वाटतं. हय थार गाडीन हे बरोबर आहे ना. लोकाचं पाहात नवल वाटतं म्हणे. आपण हे असं भांडण करायला लागलो म्हणे. आता हे आपण काहीतरी विचार करून थांबाय पाहिजे का नाही? किती दिवस असंच भांडत राहायचं सांगा ना. म्हणे मग आता करायचं काय? आपल्या समोरच्या खोलीतलं जोडपं हसत राहतं रोज म्हणे. आपण त्याला विचारू तरी. दोघं गेले म्हणे गाव लग्न झाल्यापासून आमच्या जीवनात भांडणंच आहे म्हणे. आणि तुमच्या खोलीतून रोज हसायचा आवाज येतो. तुमच्या हसायचं कारण तरी सांगा. मग ते अजून जोरात हसायला लागेल. तुमच्या हसायचं कारण तरी सांगा. तुमचे भांडणं होत नाही का? ती म्हणे बाई आमचे बी भांडणं होतात. मग आमचं भांडण सुरू झालं, मला राग आला की मी त्या बेलनं फेकून आणते. लागलं की मी हसते आणि हुकलं की ते हसतात. बस ह्यात सुख नाही त्यात सुख नाही. विचार सुद्धा सुखाचे नाही. सुख तर लांबच राहिलं. उन्हाळ्याचे दिवस होते. आपल्या इकडंच बोलतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक आऊत हाणू लागलं. विचार पण सुखाचे नाही आबा. आऊत हाणत होतं आणि आऊत हाणता हाणता ती गरमी होऊ लागली त्याला. मग त्यानं आपलं ते शर्ट काढलं आणि नवीच बांधलेली ईर होती त्या गजवरी आलेला होता त्याला लटकून दिलं. ते गज कळतो ना सळईवर आले हां, त्याला ते गजाला लटकून दिलं आणि ते वाव टळाली. उन्हाळ्यात वारं सुटतं ना, ते वारं सुटलं आणि ते शर्ट पडलं इरीत. लागलं ना बोंबला. हे बापो रे मायो रे मरतो रे, बापो रे मायो रे मरतो रे. माणसं गोळा झाले. काय झालं? छाती बोडबोड घ्यायला. मेलो असतो म्हणे मी आज. अरे म्हणे मराय काय झालं? गणपती बापाच्या करपेन वाचलो म्हणे. करपेन तुम्ही असे शब्द इकडे ध्यान देता जरा. हे आपल्या इकडं हां गणपती बापाच्या करपेन वाचलो म्हणे. बरा करपला नाही तू. गणपती बापाच्या करपेन वाचलो म्हणे. म्हणे अरे पण म्हणे मराय झालं काय तुला? आव लय देवान गॉड गिफ्ट दिलंय म्हणे, नाही तर मेलो असतो म्हणे मी. अरे मराय झालं काय म्हणे? मग शर्ट इरीत पडला म्हणे. लोक म्हणे मग शर्ट इरीत पडायचा आणि मरायचा काय संबंध आहे? हां मी शर्टात असतो तर. अरे बावळ्या आहे का तू? नाही ना शर्टात असं करतो का? पण याचा अर्थ आहे विचार सुद्धा सुखाचे नाही. सुख तर लांब राहील. जागेपणी तर नाही, पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. लगेच स्वप्नात सुद्धा दुःख कसं मिळतं बघा. एक मुलगा स्वप्नात दुःख कसं मिळतं. एक मुलगा मुंबईला राहिला होता सोरसाहेब. लग्न झालं गावाकडं आला. लग्न झालं बायको सुट्टी नाही हां लग्न झालं हां गावाकडं आला. मग आपलं लग्न झालं की बायकोला घेतलं आणि पुन्हा मुंबईला गेला. 10x10ची खोली केली आणि संसार रूममध्ये थाटला. जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या. महिना सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघंही पती पत्नी पलंगावर झोपल्यानंतर हा म्हणतो का गं या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो. पण आलं की बिघडतं. बायको म्हणे काय? म्हणे आपल्याला पोरगं झालं तर झोपवावं कुठं? लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या गावात मला माहीत नाही. आमच्या गावात लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही नुसते तरसायले त्यासाठी तुम्ही काय मग सांगा. त्याचा मेळच नाही. ते शंकेतच येतं. बरोबर आहे का नाही? ते काहीच बोलणार ना.
आणि मला मेळ लागेल हे बोलणत कहून, पण मग आता ध्यानात आलं माया, लक्ष देऊ नका बघा. मग ते त्याचा हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतो, बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी एक सगळे, आर मग हो नाही काहीतरी बोला ना, तुमच्या ध्यानात नाही का हो? मग ते हळद फेडायचा कार्यक्रम, आंघोळ झाली त्याची बाजूवर की मग त्याला एका पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरात जाते. आता ह्या बाया लय लांब झाल्या, मावल्या हो ऐका येतं का? वा वा तुम्ही काय फायदा ऐकून, मावल्या हो ऐका येतं ना महिला मंडळ. हां, मग त्याला एका बाजेव नाही तर पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरात जाते आणि पाट्यावाचा का आणते महिला मंडळ. वर तुमच्या येत नाही का गावात ते वरोटा असतं ना, खलबता तुमच्या इकडं आहे का नाही? तुमची मेमरी डिलीट झाली त्या दिवसापासून, तुमचे ब्लँकच झालं, काहीच ध्यान नाही यायलं, फक्त लग्न झालं एवढंच ध्यानात यायचं, बाकी काही लक्षात राहिलं नाही यायचं. बरोबर आहे ना, लक्षात या बा, ते बायाच्या लक्षात राहतं. मग ती बाई घरात जाते आणि पाट्यावरचा काय आणते, खलबता वरवटा आणते बघा, वरवटा आणते ना. मला शंका हे असतं ना असं. हां, ते वरवटा म्हणजे कोण असतं? बाळ. त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या बाळासारख्या क्रिया करायच्या असतात आहे का नाही? बायकोन म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं आहे, नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला सोयाबीन चोरायला जायचं, आपलं ते मला वावरात जायचं असं ते होता, वयामानानं होतं, मला शेतात जायचं आहे, असताना असं आहे, असतं असं सगळं. मग हे तुम्ही म्हणसाल एवढं तुम्हाला कसं काय माहीत, मग झालं असं झाल्यावर मी आईल म्हणले कशासाठी असतं म्हणे, पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना, अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं, बायको हुशार होती, ती म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, तुम्ही थोडं पलीकड व्हा मी अलीकड होते. ते करून पाहायला लागली, जसं काय खरंच पोरगं झालं, तो बाजूला झाला ही बाजूला झाली, एवढी जागा झाली बघा म्हणे, एवढ्या जागेत एक पोरगं मोकळं झोपल, चिंता करायची काय करायची. ते म्हणे आवळं जावळं झालं तर, आवळं जावळं कळतं ना, जुळं आपल्या इकडं आवळं जावळं म्हणतात, आवळं जावळं झालं तर ती म्हणे आणखी थोडं पलीकड व्हा, मी आणखी अलीकड होते, आणखी पलीकड झाला, एवढी जागा आहे म्हणे. दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर, होणे जाणे काय नाही, जर आणि तर, मुलगी झाली तर म्हणे आणखी थोडं पलीकड व्हा, मी आणखी अलीकड होते, आणखी पलीकड सरकाय गेला, पलंग संपून गेला, धाडकन पलंगाच्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं, त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. आपल्याकडं टाईम कमी आहे, नाही तर हे दोघं दवाखान्यातच आहेत, कृष्णान दीपक यायच्याकडे देऊन टाकू, बरोबर आहे, त्याची लॅब बी आहे, ते रक्त बी तपासल, बरोबर आहे का नाही. पलंगाच्या खाली पडलं आणि कमरेचं हाड मोडलं. मला एवढं सांगा, पलंगाच्या खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरान केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाडं मोडतात, हुशार माणसं आहे तुम्ही. हां, काही गोष्टी अशा न बोलता कळल्या की मजा येते बरं का, काही गोष्टी इशाऱ्यानं कळल्या पाहिजे, मग वक्त्याचा आनंद अजून वाढत असतो. तुम्ही मोठ्या घरात जा ना, असं बोलणं कमी आणि इशारे जास्त असतात. मोठ्या घरात गेले की लय असं व्हा 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 आवाज येत नाही बरं, असं इशाऱ्यानं कामं असतात जिथल्या तिथं. असं तुम्ही एखाद्या नेत्याकडे जा ना, कोणाला बसायचं आणि कोणाला कटवायचं ते सांगायचं काम नाही, नेता फक्त असं करतो. मग ते म्हणतं साहेबाला मीटिंग आहे, उठा 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 साहेबाला जायचं उठा, मग ते सगळेच उठतात, ते लगेच दुसऱ्याला खुणवत आहे, तू बस तू बस तू बस, बरोबर. ही शहरान कामं चालतात ना. मी एकाच्या घरी चहा प्यायला गेलो आणि त्याला वाटलं माझ्या वजन टाकावं, आणि ते बायकोला म्हणे होय काय बोला 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 काय कर, 2 कप चहा कर. तिला काही ते इशारा कळलाच नाही. ती म्हणे काय माणसं देखता बोट वर करता, थोबाड नाही का तुम्हाला, दा द्यावा विठाला विठाला विठ्ठल काही गोष्टी न बोलता कळल्या की मजा येते. जेव्हा जागेपणी तर नाही, स्वप्नातल्या मुलांना कंबरडं मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या, जीवानं जीवाचा संघ केला. दुसरी जोड घ्या, जीवानं जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का? आता ऐका,
जो संगती चालला तो दुःख घेऊन चालला डॉक्टर साहेब, आणि ज्याच्या संगती जायचं त्याच्याकडं अगोदरपासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर कोणाला खायला मिळलं बोला, नाही कळलं? उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना. आता तेच दिवस चालू आहे सध्या. दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया धन बैरागी, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस नाही हा. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारलं सुखी आहे का, तो नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का, तर नाही सांगेल. देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का, तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. तरुण मंडळ, इथं सकाळी उठल्यानंतर माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा. काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याचं दुःख आहे, कुणाला पोट कमी करण्याचं दुःख आहे. कोई रोशनी को तरसे, कोई लूटता नजारे. कर्मों की है ये माया, कर्मों के खेल सारे. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे. प्रत्येकाला कशाचं न कशाचं दुःख आहे. कुणाला न कुणाला कशाचं न कशाचं दुःख आहे. दुःख नाही असा माणूस नाही. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. तिखट अधिक तिखट इजिकल टू गोड बोला, डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट, डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक पोरग कॉलेजला चाललं आणि एस टीत बसलं. जरा 5G आहे. एस टीत बसल्यानंतर मग त्या कंडक्टरनं तिकीट काढलं. तिकीट काढल्यावर कंडक्टरचे काम आहे भोयर सर, तिकीट काढणं झाले की काउंटिंग करायची. प्रवासी किती आणि तिकीट किती कटली, बरोबर आहे. झालं असं, प्रवासी कमी भरत होते आणि एक तिकीट जास्तीचं गेलं होतं. ते कंडक्टर म्हणे, एवढ्या आयुष्यात माझ्या या कारकिर्दीत तिकीट कमी आणि माणसं जास्त असं पाहिलेलं आहे म्या. जवळ फाटा असला की माणसं डोळे लावतात. नाही कळलं का तुम्हाला? डोळे लावतात असं, बरोबर आहे ना. असं खिडकीला डोसकं ठेवून, बरोबर आहे ना. आणि तिकीटच काढत नाही. आणि एखाद्या वेळ चेकिंग झाल्यावर मग अवघड होते ना. तसं मग ते तिकीट जास्त माणसं कमी भरू लागली. कंडक्टर म्हणे, असं कोण बहादर असावं बाबा की ज्यानं 2 तिकीट काढली. विचारल्यानंतर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढली होती. म्हणे, का रे तिकीट काढलं का? हो म्हणे साहेब. किती? म्हणे 2. साहेब म्हणले, एकट्यानं 2 तिकीट काय झालं काढली? म्हणजे साहेब एखादं पडलं जर मग गाडी चेकिंग झाली तर एखादं जवळ असलं पाहिजे म्हणे माणसाच्या. भूक नसाव, बरोबर आहे ना. एखादं जवळ असलं पाहिजे. मग कंडक्टर साहेब म्हणले, दोन्ही हरवल्यावर काय करशील रे? काय साहेब म्हणे, मी काय येडा आहे, माझ्याजवळ पास आहे म्हणे. हे पास झालेल्यालाच कळलं फक्त, बाकी जाईल नाही. विठाला असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा होईल? होणारच नाही. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. महाराज, मग जीवाचा संघही आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे, पण देव संघात घेणारा नाही. आपण लाख म्हणा मी गणपती बाप्पाचा भक्त आहे, काही फायदा नाही. त्या गणपती बाप्पानं मान्य करावं हा माझा भक्त आहे, त्याला किंमत. लक्षात ठेवा. पण तुमच्या लाखवाल्याची भक्ती गणपती बाप्पाला मान्य आहे. कारण इथं गणपतीच्या प्रेडला 7 दिवस लेकरा बाळासहित सगळ्याला निरंकार उपवास असतो. महाराज, तुम्हाला गणपती बाप्पा का पावणार नाही? सगळ्यांना उपवास, 7 दिवस उपवास, जोक आहे. आणि इथल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत नाही. आणि मंदिरही काय गोड बांधलं. खरंच एवढी प्रसन्नता आहे इथे, एकदम सुंदर. विठाला विठाला. देव संघात घेणार
येणारा नाही ना, मग देवाचा संग सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन्य आहेत, परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले, संताच्या संगतीत आले ना, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात अतिशय सुंदर. महाराज म्हणले, हे तो एक संता ठाये लाभ पाये उत्तम. संताच्या संगतीत आले की तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. थोडं दाजी थोडंसं मॉनिटर द्या. आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. ओके, कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपलं, एखादा जाता जाता एखादी दुसऱ्याची चप्पल घालून गेला की घरी जाऊन म्हणाल, संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना. कोण यालाही लाभ म्हणत आहे. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवय जात नसन तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य नाही. पण इथं नाही कोणी चोरणार. गणपती बापा सोंडच हाणाल त्याला. बरोबर आहे ना. इथं काही जमणार नाही तसं. लक्ष द्या माझ्याकडे. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. सोपं सोपं सांगतो. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे. पण ती कधी होईल? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीसी उपाय संता बिन प्राप्ती नाही. क्वालिटी इन क्वांटिटी. नात करते काय म्हणावंच लागते. हां, महाराज म्हणले गोड. लक्षात ठेवा, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आले की तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. पण कधी? संताच्या संगतीत आल्यानंतर. ऐसे वेद देती ग्वाही. शिंदेसाहेब, ग्वाही म्हणजे साक्ष. बरोबर आहे. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. लक्ष द्या माझ्याकडे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे, आणि संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही. संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला खासदाराला भेटायचं असेल डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये कोणाला भेटावं लागतं? पीएला. आणि काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग पीएनं दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येतं. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे, त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाला डायरेक्ट भेटता येईल का? त्याचे कोणीतरी पीए असतील ना.
जगाच्या मालकाला भेटायचं असेल तर तुम्हाला संताच्या मार्फत जावं लागेल. हे बघा, पोरगं डायरेक्ट बापाकडे गेलं तर बाप त्याला घेणार नाही, आणि आईच्या मार्फत गेलं तर बाप स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एकाचं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं. आता सकाळी सकाळी पोरं एकदम सुंदर दिसतात, आहे का नाही? नाकातून गंगा यमुना. आता हिवाळ्यात तर पाहायचं कामच नाही, बरोबर आहे ना? नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलं, माशा लागायलेल्या, एकदम घाणीरडं पोरगं अंगणात बसलेलं असतं. समोरून त्याचा बाप येतो. आता पोराला घाणीन भरलेले हे कळत नाही, पण बापाला ओळखतं ते म्हणतो, बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. बाप जवळ जातो आणि ते घाणीन भरलेलं माशा लागायलेल्या पाहिलं. बाबा द्या फळीडा फळ. त्या घाणेरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही, पण त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते. महाराज म्हणले, ते कसं जरी असलं तर उचलोनी करी कंठी लावी. त्या लेकराची तिला केळच येत नाही. मग ती आई त्याला बाथरूममध्ये नेते, साबण लावून त्याला आंघोळ घालते, टॉवेलने कोरडं करते, छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते. सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते, बघा असं धरते, आणि कौतुकान त्या लेकरा, समजा आता हे असं त्या लेकराकडं पाहते, आणि तिलाच असं वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी बोला नजर लागेल. शृंगारिले बाळ कौतुके. कळलं माझं बोलणं? शृंगारिले बाळ कौतुकी. तिलाच कौतुक वाटतं त्याचं, आणि ती त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते की याला कोणाची नजर लागू नये. ऐका बरं का, आता ते गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, ते पोराची सुंदरता त्यानं कमी व्हायची तर अजून वाटते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं, आणि मग ते सजलेलं पोरगं अंगणात येऊन उभं राहतं. बरं, ते कसं जरी असलं, अमंगळ जरी असलं, तिला टेन्शन नाही बरं का, राग येत नाही. तुम्ही पहा, दिवसभराचं काम आटपून माय जेवाय बसती, दिवसभराचं काम आटपून माय जेवाय बसती सुभाषराव, आणि ती जेवाय बसली की ते पोरगं रांगत येतं आणि त्या ताटाजवळ शी करतं. कळतं? पण तिची सहनशीलता किती असते बघा. ती ताटाजवळ जरी शी केली ना, तिला राग नाही येत त्याचा. जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे, बोलता बोबडे, शब्द बोल. जैसे तैसे जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे शब्द बोबडे शब्द गोड. महाराज म्हणले, ते बोबडं बोललं तरी गोड वाटतं का नाही माणसाला? बोला कसं असू द्या हो, ते शी केली तरी तिला राग नाही येत. ती ताट झाकून ठेवती, ताटावर ताट मांडती, पोराला उचलती, त्याला धुवून काढती, त्याला पाळण्यात टाकती. ऐका बरं, आणि नंतर ती घाणही काढून टाकती, फेकून देती, नंतर हातपाय धुती आणि जेवाय बसती. थोडं तरी रिॲक्ट होती का एवढ्या घटनेवरती? अजिबात नाही. आणि माणूस जेवाय बसाव आणि पोरानं संडास करावं. अरे काय माय तान, काय तान थान दान, अरे काय उचल द्याली. कळलं तुम्हाला? आता हे शब्द बोलण्यासारखे नसतात म्हणून ते ॲक्टिंगमध्ये आले. ते कळलं माझं बोलणं तुम्हाला? माणसं बरोबर आहे ना, ते माणसाला जमत नाही मला, पण ती आई करू शकते. त्या आई त्याला बाथरूममध्ये नेते. ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची जाती.
वा 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 क्या बात आहे धंदा क्या बात. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे, तो म्हणलं होतं तर तिकडं हात काय करावा होता. चांगलं इम्प्रेशन पडलं होतं ना तर घातलं नेऊन तो. असं टायमिंग कळली पाहिजे गणित माणसाला. असं काऊन करतो तू काय ना. विठाला विठाला ऐका लक्ष द्या. महाराज म्हणले आज आता घरचा कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळं मोकळं झालंय जरा. महाराज म्हणले लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित, आईसी कळवळ्याची जाण. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे, क्या होती है माँ. माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. लक्ष द्या. महाराज म्हणले ती आई त्याच्यापेक्षा त्या लेकराला सजवते. हा लक्ष द्या माझ्याकडे. आणि ते सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. ऐका आता, सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची नजर पोराकडे गेली. बाप आश्चर्यचकितच झाला. काय होता असं तू, काय झालं. आता लेकरू कुणाचे असू द्या, दिसाय सुंदर असलं की घ्या वाटतं माणसाला. तुम्ही एसटीत बसा, एसटीत, आणि ते पुढच्या सीटवर असं गोंडच पोरगं असू द्या आणि माग असं मथार बसलेलं असू द्या. ते मथार असं करते ते पोरगं करतं मम्मी बाबा. ती माय म्हणते आपले जे आपले जे आपले. खोड्या करतं की नाही माणूस त्याचा. तर बघा चालता चालता गोंडच पोरगं दिसू द्या, माणसं त्याचा चिमटा तरी घेतील, गाल तरी वडतील, शेंडी तरी वडतील, कान तरी वडतील. गोंडच लेकरू असलं की मोह आवरत नाही. त्याचंच पोरगं एवढं गोड दिसल्यावर त्याला मोह आवरेल का. मग बाप पोराकडे बघून करतो सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणजे हट, अब हमें आपकी जरूरत नहीं है. आता नाही येणार. जात नाही ते पोरगं. मटकतं म्हणतात. काय म्हणतात, मटकतं, जात नाही. आता माझा सिद्धांत घ्या. पहिल्यांदा पोरगं बापाकडे जात होतं, बापानं त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही, घाणीनं भरलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतोय आणि माझ्याकडे यावं. कशामुळं, नाथा सजून आलं. कुणाच्या मार्फत, लय उशिरा लक्ष गेलं मग यावर. लक्ष द्या माझ्याकडे. कुणाच्या मार्फत सजून आलं, आईच्या मार्फत. लक्ष द्या बरं. लेकराला सजणं कळतं का. अहो लेकराला काय कळतं, मॅचिंग मेकअप आणि काय. कालच पोराला घेऊन जायचं होतं मला. बायको म्हणे याला घेऊन जाऊ बाहेर. म्हणलं मग आहे तसं दवाखान्यातच न्यायचं होतं वाटतं. म्हणलं हे घे असंच, टाईम कमी आहे आता, वेळच कुठे आहे, पळापळ सगळी. म्हणलं चाल. नाही नाही म्हणे 2 मिनटं थांबा, त्याला ड्रेस घालू द्या चांगला. अरे म्हणलं त्याला दिवसातून 40 पॅन्टी लागायल्यात. नाही कळलं तुम्हाला. घालोच तोर वल्ली तरी म्हणते नाही नाही ती घाल दे त्याला चांगले कपडे. शृंगारीले बाळ कौतुकी. त्याचं कौतुक हे बघा. लेकरावर आईचं किती प्रेम असतं हे बापाला बी कळणार नाही. माझा मुद्दा लक्षात. लेकरावर आईचं किती प्रेम ती फक्त आईलाच कळेल, ते बापाला सुद्धा कळणार नाही. आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतोय आणि माझ्याकडे यावं, पण पोरगं जात नाही. तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंश जीव लोके जीव भूत सनातना मन श्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करशे. आपण देवाचेच लेकर आहोत. पण डायरेक्ट गणपती बाप्पाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊलीसारखी, तुकोबारायासारखी, आत्मानंदगिरी बाबासारखी संतरूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करेल आणि देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल देवा आता आत्मानंद बाबा सोडून, माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. कळलं. आपल्या जिल्ह्यात
डोकं निसंकोच पाय ठेवावं, असे पाय म्हणजे आत्मानंद बाबांच्या निसंकोच. धरी तिजे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही नीरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षेना. महाराज म्हणले श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना हे. राधे तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन के गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. तारों में ढूंढा तुझे, चंदा में ढूंढा तुझे. सूरज में पाया है. म्हणू आपण सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में. म्हणा म्हणा म्हणा. अहो जमता येऊ तुम्ही म्हणा ना. तुम्ही अगोदरच का नाशे करायले बरं. लक्ष द्या. महाराज म्हणले आता त्याचा आवाज उंच आहे, पण ते शब्द मागं पुढं झाले. माझं बसला थोडा आवाज. सकाळी पण कीर्तन होता. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का, सत्संग ही बहाना है. त्याला गळा आहे, काहीला नरडा असतं. गोड विठाला विठाला. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग संत संगत आहे. म्हणून संताची संगती बोला. मनो मार्ग गती आकळावा, श्रीपती येणे पंथे. संत समागमे धरावी आवडी, करावे तातडी परमार्थाची. महाराज म्हणले संताच्या संगती द्या. लक्ष द्या माझ्याकडे. बिनु सतसंग विवेकन होई, रामकृपा बिनु सुलभ न सोई. संत तिथे विवेक असणे कीजे. आता हे लाखाचे पोरं जवळपास बरेच माळकरी झाले ते माझ्या हाताने आहेत का आता सगळे आहे ना. हे काय अक्षयला आहे, योगेश दादाला आहे, दीपक आहे. सगळे संगतीत आलं की बदलाय वेळ लागत नाही. कळलं माझं बोलणं. संगतीत आलं की बदल व्हायला वेळ लागत नाही. म्हणून महाराज म्हणले उत्तम प्रकारचा लाभ होईल संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. पण महाराज आता या जगात संत भेटणं अवघड आहे ना. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. माझा मुद्दा आता फार महत्त्वाचा आहे. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होते.
टी व्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतो. बरोबर आहे ना? लक्षात आलं का? संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असते. महाराज म्हणले संत भेटणं अवघड आहे. शास्त्र सांगतो दुर्लभम त्रयमे वेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय. बहु अवघड आता वाजवू नका. ते नेहमी चांगलेच म्हणायले, वाजवाव तरी गौरव गादा. महाराज म्हणले बहु अवघड आहे संत भेटी. दुर्लभम त्रेमे वेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ जाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाचलो वाचलो मला, तुम्ही वाचलो वाचलो मला, तुम्ही वाचलो वाचलो मला, तुम्ही वाचलो वाचलो मला, वाचलो वाचलो मला, वाचलो वाचलो मला, वाचलो वाचलो मला. दुर्लभ जाना, दुर्लभ जाना, तुम्ही वाचलो वाचलो मला, वाचलो वाचलो मला, तुम्ही वाचलो वाचलो मला, तुम्ही वाचलो वाचलो मला, वाचलो वाचलो मला, वाचलो वाचलो मला, महाराज काय डीजेची 90ची गरज आहे. चला बोला महाराज. आज हे पोरायला आता जर म्हणलं असतं उठा, एका मिनिटात माऊल झाला होता. बरोबर आहे? महाराज म्हणले नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ, मोक्ष दुर्लभ. ऐका, परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्र अमृत सुख सेवविल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई का. सूर्याला धरणं सोपं आहे का? बोला. पण अपवाद हनुमंतरायानं धरलं. अंजनीच्या दम खाय जरसा. लक्ष द्या, लक्ष देऊ नाही का बरं का. महाराज म्हणले अपवाद आहे त्याला. समुद्रात तरुण जाणं सोपं आहे का? बोला 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 बोला. नाही, पण अपवाद आहे सावरकर. समुद्र सुद्धा तरुण गेल्या, अपवाद आहे त्याला. बाह्य हेळा सागर तरवेल, पण हे सोपं आहे. परी त्या साधूची भेटी न होई का. संत भेट होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. एक बोलू तुम्हाला, चुकीच्या माणसाला संत म्हणून त्याच्या मागं पळू नका. मी बी संत नाही, मी महाराज आहे. मी कीर्तनकार आहे, कथाकार आहे. कथाकार म्हणा, कीर्तनकार म्हणा, महाराज म्हणा, संत नाही.
मी संत नाही आणि आपल्याला त्या दृष्टीने पाहू बी नका. लक्षात आलं तुम्हाला? जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्यांनी म्हणावं मी संत आहे. आपण तेव्हापर्यंत पोचायचंय महाराज. हां, पोचावं ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं, तेवढी प्रार्थना करूयात. बरोबर आहे? माऊलीला आपण प्रार्थना करू की ज्ञानोबाराया आम्ही पोचावं तिथपर्यंत. आपण दुसरं काही करू शकत नाही, अजून आपलं तेवढं नाही आहे. बरोबर आहे? म्हणून एक वाक्य बोलतो तरुण मंडळ, जीवनाचं समर्पण चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. आपले आयडॉल कोण असावे हे फार महत्त्वाचं आहे. आपले आयडॉल ज्ञानोबा तुकोबाराय असावे. हे बघा, एखादा महाराज जर चुकीचं सांगत असेल आणि तो किती जरी प्रसिद्ध असेल तर त्याचं ऐकू नका. तो किती जरी प्रसिद्ध असेल तर त्याचं ऐकू नका. आणि एखादं नेमकंच आळंद देऊन शिकून आलेलं पोरगा असेल आणि खरं बोलत असेल तर त्याचं ऐकल्याशिवाय राहू नका. नाही बा, लय मोठ्या महाराजांनी सांगितलं आम्हाला, त्याला मोठंच का म्हणता, हे चूक आहे. साधू संतांच्या विचारांचा लगाड्या हो. ज्ञानोबा तुकोबारायांनी आपल्याला जे विचार दिले त्या विचारानं चालणं गरजेचं आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता, त्या मार्गानं आपण चालणं गरजेचं आहे. मग संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. मग महाराज एवढं अवघड साधन तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला देव कसा भेटेल? तरी सुद्धा भेटेल. कसं काय? पर्याय येत. संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही काय करा, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे शिजू दे जा. मनविता त्यांचे दास पुढे आस उरे ना. तुम्ही संताचा दास आहे असं म्हणणं. दास्यत्व करणं अवघड आहे, ते हनुमंतरायांनी केले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले राम. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. ऐका बरं, आणि याचा त्याचा दास होऊ बी नका. दास व्हायचं तर देवाचा व्हा, नाही तर संताचा व्हा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा मज दास करी त्यांचा, संत दासानु दासा. मला सांगा, अहो आज तुम्ही बघा, आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. गणेशराव, एवढ्या पोराला काम सांगा, जा रे कृष्णाच्या घरी महाराज येता येईल बोलून आण. ते म्हणतात तिथं नसले तर, अरे तिथंच आहे. कुत्रा असलं तर, अरे कुत्रं नाही चावलं तर इथंच मर, कुठंच जाऊ नको. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. टॅलेंट पोर आहे महाराजात. एक पोरगी एका पोराला म्हणी, मला जर 12वीला 85% मार्क पडले, नाही दुसरं म्हणली, जरासं दम धरा ना तुम्ही. हां बरोबर आहे ना, असं लक्ष द्या माझ्या. एक पोरगी एका पोराला म्हणे, मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार. ते पोरग म्हणे, तू मै काय बरोबरी करती, माझ्या बापान 35% मला ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे. बरोबर.
लहान वाळूच्या टिरबा, बरोबर आहे ना. शार्प पोर आहे आता. आज कोणी कोणाचा दास व्हायचा आहे. बुद्धिवान लेकर आहे महाराज. माझी पोरगी छोटी मला म्हणे पप्पा नवीन ड्रेस आणा मला. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फालडा दे ना आणा म्हणे. लेकराचं काय असतं. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. मनवितात होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली. आज जर तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला घ्यायला गेले असते तर लोक आहे ना बालाजीराव खालून फोन केले असते तानाजी मालुसरेला. ओ तानाजी काय देणार आहेत तुम्हाला शिवाजी महाराज, यमा घरी इकडं शिजून बसलंय. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. होऊन गेले छत्रपती. अरे मावळे मरणाची स्पर्धा करायची. राजे एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजासाठी जीवामालांनी जीव द्यावा. लोक वायफाय देईनात आज. बोल कळ वायफाय देईना कोणी, तिथं जीव दिला जीवामालांनी. छत्रपती शिवाजी महाराजासाठी मरणाची स्पर्धा व्हायची. त्या मावळ्यांना काही पगार नव्हती. एक बोलू तुम्हाला, मी सांगेल कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला आहे. विचार करा. हे स्वराज्य मिळालं असेल ही छत्रपतीची कृपा. 350 वर्षात अजून दुसरं नाव पुढं येत नाही. याचा कधी विचार केला? 350 वर्षात अजून एकाही राजाचं नाव पुढं येत नाही. याचा कधी विचार केला? याचा विचार एकच आहे, तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही. हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा दुसरा झाला नाही. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांग. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. आज आपण हे कीर्तन करतो, हे उपकार शिवाजी महाराजाचे. नाही आज तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. आपलं वारकऱ्याचं आराध्य दैवत पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. आज हे नसतं तर आपल्याला परवानग्या काढावं लागल्या असत्या. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं, हमें परवानगी मिलेगी. पण होऊन गेले 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. लक्षात ठेवा बरं का. आणि स्वराज्याची स्थापना केली. मी सांगेल त्यासाठी मावळे तशी होती. जीवाला जीव देणारी मावळी होती महाराज. काय मिळालं दास्यत्वाच्या बदल्यात? अरे कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ आहे. हिरोजी इंदलकरांना सांगितलं राजा फक्त पायरीला नाव माझं द्या, बस मला बाकी काही नाही. तुम्ही जेव्हा गडावर जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ जरी माझ्या नावावर पडली तर मी माझ्या जीवनाचं कल्याण झाल्यासारखं समजेल. एवढ्या त्यागी वृत्तीनं महाराष्ट्र बनला महाराज. ही सोपी गोष्ट आहे. अरे काय दिलं असेल त्या राजानं की लोक मरणाची स्पर्धा करायची. एवढी सोपी गोष्ट नाही. त्यांचा दास म्हणून घ्या, काही अडचण नाही. मनविता त्यांचे दास. पाहू पत्नी पतीचं काय करते? दास्यत्वच करते ना. तुम्ही माझी मालक आणि मी तुमची मालकीन म्हणजे दासी, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे ना. बायको दास म्हणून घेते, नवरा मालक म्हणून घेतो. मग पळाव कोणाला लागतं? मालकाला पळावं लागतं ना. दास म्हणून घेतलं की पळायचं काम आहे का? कुठं जाय पण संध्याकाळी खायला आणून घाल. दास्यत्वाचं टेन्शन नाही ना. मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. महाराज लक्ष देऊन ऐका. पूर्ण अभंगाचा अर्थ 2 मिनिटात तुमच्या समोर मांडतो. वेळ संपत आलेला आहे. पहिलं चरण ऐका. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. याच्यातला शेवटचा शब्द आहे उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्यातला सरेना, चौथ्यातला उत्तम. आता काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. बोला, पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो? उरावा वाटतो, तो सरत जातो. बरोबर आहे. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं?
सरावं वाटतं उरत जातं. सुख सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं सरत जातं. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं ना. गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असले ते मेलं पाहिजे ना, बरोबर आहे. लोक म्हणतात महाराज यान मराव म्हणजे आमचं गाव एकत्र येईल. अरे पण ते मरत नाही ना. जे जगाव वाटतं ते जगत नाही आणि जे मराव वाटतं ते मरत. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात आणि ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. मग काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. महाराज म्हणले एकच आहे, देह नोहे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. बस कीर्ती रूपानं मागं राहत असतं, बाकी काही मागं राहणार नाही. मग ते तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उरला उरे विठ्ठल. हे विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं, हा उत्तम प्रकारचा लाभ संतांच्या संगतीत होतो. त्याच विठ्ठलाचं भजन टाळी वाजून सर्वांनी, टाळी वाजून प्रेमाने. विठोबार कुमार
सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आपण सगळे एवढं प्रेम करता. दाजी आवाज वाढवा यानं आवाज दबला मग. हां एकदा सर्वांनी ही जी मंडळी आहे हे मलाही अपेक्षित नाही एवढं आपण सगळं करताय. एवढंच आहे जिल्ह्यातल्या महाराजाचं एवढं कौतुक व्हावं याच्यात कमी भाग्यवान महाराज आहे त्यापैकी एक मी आहे. वा वा वा. सर्वांना विनंती आहे एकदा हात वर करा सर्वांनी. क्या बात आहे. वा, वा, सर्वांनी महिला पुरुष सर्वांनी करा आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम. शास्त्री शास्त्री. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का याची वेगळी द्या हे त्याच्यात नाही. हां लक्ष गोड छान भजन म्हणलं. चांगलं भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेला आहे. 8:15ला सुरू झालं तसं तर 10:15 वाजून बी गेले. वेळ झाला पण असं वाटत नाही वेळ झाला म्हणून आहे की नाही. असं वाटतं अजून बोलत राहावं पण वेळेची मर्यादा आहे. बाहेरगावची माणसं भरपूर आलेली आहे लांबून लांबून. कुठं आहे ते बोखारी पांघरा आता आव कुठून पांघरा बोखारीवरून आहे का नाही. एवढ्या लांबून माणसं आलेली आहे पण दूर दूरची माणसं आली आणि तेवढाही वेळ घेणं बरोबर नाही. आणि मी परिसरातलाच आहे त्याच्यामुळं काय अजून बऱ्याच ठिकाणी येत राहणं होतंच. सगळीकडं आपण कोणी डावलत नाही मला. जेव्हा माझी तारीख शिल्लक नसेल तेव्हाच मी नसेल एवढंच होतं.
नाही तर सगळी मंडळी पहिलं प्राधान्य देता. म्हणून तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. तुमच्या प्रेमाला माझ्याकडून तडा जाऊ नये एवढी गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुमचं जे प्रेम आहे हे माझ्याकडून जपल्या जावं हे तुमच्या मेथ्याच्या गणपती बाप्पाच्या चरणी माझी नवस, माझा प्रार्थना. कारण हे मिळत नाही आणि आपण सगळी आता मला बाहेर गावात गेलो तर असंच आहे सगळीकडं. आमच्या महाराज मंडळीला सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या भागातली मंडळी आपलं आता हे 2 पोलीस माझ्या ताब्यात आहेत. एक पाहत आता केवढा मोठा हार आणला त्यांनी ते बघा. आणि बरं तर ते काय त्याच्यात मोबदल्यात त्याच्या तर 2-3 हजाराच्या तर पुढंच असणार आहे तो अंदाज माझा. हे अक्षयचा नाही यायचा 2-4 हजाराचा असेल. अक्षय मलाच देवानला नाही तो पैसे बरोबर लक्ष द्या. पण ऐका ह्याचं मोल होत नाही. हर जगह आदमी जीत चाहता है लेकिन फूल की ही ऐसी दुकान है वहाँ आदमी हार चाहता है. इसलिए आपके हार के आगे मेरी हार आहे. मी पुन्हा एकदा गणपती बाप्पाला विनंती करतो की ह्या समाजाचं जे प्रेम आहे हे माझ्याकडून जपल्या जावं. बस एवढीच मी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी करतो. बाकी ईश्वरानं अपेक्षेपेक्षा जास्त दिलं. असं वाटलं नव्हतं कधी आपल्याला एवढं मिळेल. पण ती ज्ञानोबारायानं आपल्यावर कृपा केली. म्हणून म्हणतात ना ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार. पदरात घेतलं ही माऊलींची कृपा आहे, ज्ञानोबारायांची कृपा आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या मंडळीला मी धन्यवाद देतो. मेथेकर ग्रामस्थ मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज ह्या लेकरांनी सेवा घेतली माझी, ह्या कृष्णाने. माझ्या कीर्तनाला तो अनेक ठिकाणी आला, पण यायचा, हार घालायचा, बसायचा, जायचा, काही बोलणं व्हायचं नाही. पण आज मला घरात आल्यानंतर काकांनी यांनी सांगितलं की महाराज त्याने तुमचं कीर्तन घेतलं, पण तो काही खूप मोठा बिझनेसमॅन नाही किंवा नोकरीला नाही किंवा फार मोठा प्रगतशील शेतकरी नाही. तो त्याची लॅब आणि पार्ट टाईम हॉस्पिटल अशा पद्धतीनं तो दीपक आणि ते काम करतात डॉक्टरांकडं. आणि त्याच्यातून इथल्या सगळ्यांनीच ज्यांनी ज्यांनी सेवा घेतल्या त्यांनी घरच्याला रुपया मागितला नाही, 1 रुपया मागितला नाही. आणि या पोरांनी आपल्या कष्टातून 1-1 रुपया जमा केला. तुला सूट या कृष्णा, तू काय द्यायचं तर दे, द्यायचं ते दे, काय प्रॉब्लेम नाही. मी माझं कालचं पाकिट गायकायला देऊन टाकलं. मग रिसोडला गायक मंडळ होती, माझ्या मनात आलं दिलं, पण कालचं दिलं आता.
आता तुम्ही काल मी गाडीत ऐका आता हे बा हे लाईव्ह आहे, नाही तर बोललो असतो. गाडीत मी न गणेश दोघंच आलो आणि गाडी त्याचीच आहे आज. त्याच्याच गाडीत आलो मी. म्हणलं अरे काय म्हणे काल कीर्तनाला आलो असतो मी, पण म्हणे मला इकडंच सांगितलं होतं. हे थांबवतात जरसं हो दाजी ही वाई जरसं स्टॉप करा 1 मिनिट फक्त आणि पुन्हा चालू करा. हां मग मी म्हणलं अरे मी कालचं पाकिट का थांबवलं का रे थांबवलं. हां मग मी म्हणलं अरे ते कालचं पाकिट म्या गायकायला दिलं. तू असंच करतो म्हणजे जा कमी असली मला नेतो आणि काल दुसऱ्याला दे. हां कर चालू आता काय अडचण नाही. लक्ष द्या माझ्याकडे. मनात आल्यावर काय त्याच्यात. पण पुन्हा तुमच्या सगळ्या मंडळीला मी त्या कृष्णासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या. मी पुलात आता आम्हालाही असं कळलं की आमचंही अंतकरण हे होतं हो. काही मोठ्याल्या माणसं ऐकून घेतल्यावर काय वाटत नाही माणसाला, पण ते असलं कष्ट करणारे असले की आम्हालाही ते हळहळ वाटते मनाला, आहे का नाही. पण तुमची श्रद्धा आहे, प्रेम आहे. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या गावचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रोज 5-7 हजाराची पंगत इथं समाजाची जेवायची रोज आहे. त्या अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांना. मी धन्यवाद देईल की एवढ्या मोठ्या मोठ्या जवळपास एका पंक्तीचा खर्च ₹1,00,000 रुपये तरी असणार माझ्या अंदाजानं. कशी म्हणलं तरी 1.5 लाख. क्या बात. 1 ते 1.5 लाखाची पंगत ही मंडळी करतायत. अजून काय तुमची श्रद्धा गणपती बाप्पावर पाहिजे. आणि मी सांगू तुम्हाला सगळे कामं निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तो गणाध्यक्षच आहे, गणपती बाप्पाच आहे. म्हणून माऊलीसुद्धा म्हणतात देवा तुची गणेशू सकलार्थम, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती जासो. आज गणेश आज सक्रातीयावरच यादा बरोबर आहे ना. म्हणे निवृत्ती दासो अवधारे जोजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सगळी गुणीजन महाराज मंडळी आपल्या भागातली आणि परिसरातली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, किती बाहेरगावचे किती लोक आहे हातवर करा बरं. बाहेरगावून आलेले लोक ओ बापरे दाजी पा म्हणजे तुम्ही केलेल्या कार्याला किती लोकांचा पाठिंबा आहे. वा एकदम वा. मावल्या हो आता पुढच्या वर्षीपासून एक विनंती करा सगळ्यांना. तुमच्या ज्या काही लेकी बाळी आहेत का नाही त्याला म्हणा तुम्ही दिवाळीला यायचं ती या, नाही तर येऊ नका, पण आपल्या सप्त्याला आल्याशिवाय राहू नका. तुमचे पाहुणे रावळे जे असतील तर या सप्त्याला बोलवत जा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखी हरिजन. महाराज म्हणतात ही दिवाळी दसरा आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो.